केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 8व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। प्रत्येक वेळी बजेट सोबतच निर्मला सीतारामन यांनी नेसलेली साडी देखील चर्चेत असते। तसं पाहायला गेलं तर भारतीयांसाठी साडी हा जीव की प्राण आहे। साडी हा संपूर्ण भारतात परिधान केला जाणारा महिला वर्गाचा आवडता पोशाख आहे। अर्थमंत्र्यांची साडी ही भारताच्या समृद्ध वस्त्र परंपरेचं, वारशाचं आणि भारतीय वस्त्र कारागिरीचं प्रतिनिधित्व करणारी असते। यावेळी निर्मलाजींनी अर्थसंकल्प सादर करत असताना पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे आणि ज्याचा बिहारशी विशेष संबंध आहे। आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया त्यांनी नेसलेल्या साडीबद्दलच्या काही खास गोष्टींविषयी। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। यावर्षी निर्मलाजींनी सोनेरी रंगाची बॉर्डर असलेली सुंदर ऑफ व्हाईट साडी नेसली आहे, ज्यावर त्यांनी लाल रंगाचा ब्लाउज परिधान केलाय। अर्थमंत्र्यांच्या या साडीचं खास बिहारी कनेक्शन आहे। अर्थमंत्र्यांची ही साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेती दुलारी देवी यांनी त्यांच्या मधुबनी दौऱ्यादरम्यान भेट दिली होती। खरं तर निर्मलाजींनी दुलारी देवी यांची मधुबनी इथल्या मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच कार्यक्रमासाठी भेट घेतलेली, जिथे दुलारी देवी यांनी सीतारामनजींना ही साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती साडी नेसण्याची विनंती देखील केली। मधुबनी कला आणि त्यातील दुलारी देवी यांचं विलक्षण कौशल्य लक्षात घेऊन सीतारामन यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी ही भेटवस्तू म्हणून दिलेली साडी नेसली आणि दुलारी देवींच्या विनंतीला मान देखील दिला। दुलारी देवींचा नेमका प्रवास काय आहे जाणून घेऊयात। दुलारी देवींचा मधुबनीचा प्रसिद्ध कलाकार बनण्याचा प्रवास हा सर्वांसाठीच प्रेरणामय आहे, कारण दुलारी देवी या मूळच्या मासेमारी समुदायातल्या। त्यांच्या घरात चित्रकलेची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, मात्र कुशल मधुबनी चित्रकार असलेल्या कर्पूरी देवी यांच्यासाठी काम करत असताना त्यांच्यात कलेची आवड निर्माण झाली। दुलारी देवी यांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागला। वयाच्या 16व्या वर्षी त्यांना पतीने सोडून दिलं, त्यांनी त्यांचं मूल गमावलं आणि घरगुती मदतनीस म्हणून त्यांनी काही काळ कामही केलं, परंतु कधीही हार मानली नाही। चित्रांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली। अनेक संकटांवर मात करत त्यांनी बालविवाह, एड्स आणि स्त्री भ्रूण हत्या यासारख्या महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नांवर आपल्या चित्रांच्या माध्यमातून जागृती केली। त्यांनी आतापर्यंत 10,000 चित्र तयार केली आहेत आणि भारतभरातील 50हून अधिक प्रदर्शनांमध्ये ती प्रदर्शित देखील केली आहेत। त्यांनी मिथिला कला संस्थान आणि सेवा मिथिला संस्था यासारख्या संस्थांद्वारे 1000हून अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देखील दिलंय, जेणेकरून भविष्यातील पिढ्यांमध्ये या पारंपरिक कला प्रकाराची ओळख व्हावी आणि कलेची भरभराट व्हावी। एक नजर टाकूया 2019 पासून ते आतापर्यंत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नेसलेल्या साड्यांवर। वर्ष 2019, निर्मलाजींनी सोन्याच्या जरीचा काठ असणारी गुलाबी मंगलागिरी सिल्क साडी यावेळच्या अर्थसंकल्पासाठी परिधान केली होती। वर्ष 2020, आकाशी रंगाची बारीक बॉर्डर असणारी ब्राईट गोल्डन साडी नेसून त्यांनी भारतीयांचं लक्ष वेधून घेतलं। वर्ष 2021, लाल, हिरवा आणि पांढरा रंग यांचा सुंदर मेळ असलेली तेलंगणाची प्रसिद्ध पोचमपल्ली साडी त्यांनी यावेळी नेसली होती। वर्ष 2022, सीतारामन यांनी ओडिशातील हलकी तपकिरी आणि मरून रंगाची बोमकाई साडी यावेळी परिधान केली होती। वर्ष 2023, कर्नाटकातील काळ्या सोनेरी कसोटी एम्ब्रॉयडरी असलेल्या लाल रंगाच्या रेशमी साडीची निवड त्यांनी यावेळी केली। वर्ष 2024, पश्चिम बंगालमधील कांथा एम्ब्रॉयडरी असलेली निळी हँडलूम टसर सिल्क साडी त्यांनी यावेळी परिधान केली। वर्ष 2025, या वर्षीच्या अर्थसंकल्पाकरता त्यांनी पांढऱ्या रंगाची सोनेरी बॉर्डर असणारी मधुबनी शैलीची साडी निवडली आहे। निर्मला सीतारामन यांनी भारतीय वस्त्रोद्योगाचा वारसा दाखवण्यासाठी, तो जतन करण्यासाठी अशा पारंपरिक प्रकारातल्या साड्या नेसण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। वर्षानुवर्ष अर्थसंकल्पाच्या दिवशी त्यांनी निवडलेल्या साड्यांनी विविध पारंपरिक विणकाम आणि कपड्यांना एक वेगळीच ओळख आणि महत्त्व प्राप्त करून दिलंय। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा।